नमस्कार मैत्रिणींनो, मी डॉक्टर ज्योती सदावर्ते. सध्या किमया फर्टिलिटी सेंटर, सनराइज हॉस्पिटल आणि कृष्णा हॉस्पिटल उचगाव कोल्हापूर येथे फर्टिलिटी स्पेशलिस्ट म्हणून कार्यरत आहे. आपल्या सगळ्यांना किंवा मलाही एक फार प्रकर्षानं जाणवलं की आज आपण शनिवार संध्याकाळी खूप दिवसांनी भेटतोय. काही कारणास्तव मला हे सेशन्स करता आले नाहीत, पण आज मी परत तुमच्याबरोबर आहे एका महत्त्वाच्या आणि कॉमन शंकेबद्दल किंवा एका कॉमन प्रॉब्लेमबद्दल चर्चा करण्यासाठी. ती म्हणजे सेकंडरी इन्फर्टिलिटी. माझ्याकडे बरेचसेच असे पेशंट येतात की जे मला म्हणतात की मॅडम आम्हाला पहिलं बाळ आहे किंवा आम्हाला पहिली प्रेग्नन्सी राहिली होती, त्याचं मिसकॅरेज झालं. एकदा मी प्रेग्नंट झाले होते, पण आता मला परत प्रेग्नन्सी राहायला प्रॉब्लेम येतोय. असं का? एकदा प्रेग्नन्सी राहून मी माझी फर्टिलिटी प्रूव्ह केली आहे, पण आता मला प्रेग्नन्सी राहायला का प्रॉब्लेम येतो? हे कॉमन क्वेश्चन मी माझ्या OPDमध्ये माझ्या पेशंटची ही शंका असते आणि याच विषयाबद्दल चर्चा करण्यासाठी आज मी तुमच्या बरोबर आहे. या विषयात आपण बघणार आहोत की सेकंडरी इन्फर्टिलिटी म्हणजे काय, म्हणजे एकदा प्रेग्नन्सी राहिल्यानंतर परत न प्रेग्नन्सी राहण्याचे जी समस्या असते किंवा ज्याला वंध्यत्व असं म्हणतो आपण, त्याची म्हणजे नक्की काय, त्याची विविध कारणे कुठली आणि त्याच्यासाठी कुठल्या प्रकारचे ट्रीटमेंट्स किंवा उपचार किंवा तपासण्या उपलब्ध आहेत, आणि इज इट पॉसिबल की एकदा प्रेग्नन्सी राहिल्यानंतर आपण दुसऱ्यांदा प्रेग्नन्सी सक्सेसफुली होऊ शकते, हे कितपत पॉसिबल आहे. जसं मी म्हणलं की सेकंडरी इन्फर्टिलिटी म्हणजे कुठल्याही कपलला किंवा कुठल्याही दाम्पत्याला जेव्हा एकदा प्रेग्नन्सी राहते आणि परत प्रेग्नन्सी राहण्यासाठी प्रॉब्लेम येतो, त्याला आपण सेकंडरी इन्फर्टिलिटी म्हणजे परत दुसऱ्यांदा प्रेग्नन्सी राहण्यासाठी प्रॉब्लेम येतो, त्याला आपण सेकंडरी इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्व असं म्हणतो. मग ही प्रेग्नन्सी कुठल्याही स्वरूपाची असू देत, चांगली व्यवस्थित डिलिव्हरी 9 महिन्यापर्यंत जाऊन असू देत, एखादी एक्टॉपिक प्रेग्नन्सी किंवा गर्भनलिकेत राहिलेला गर्भ असू देत किंवा एखादं मिसकॅरेज असू देत, पहिल्यांदा प्रेग्नन्सी राहिली आणि जर नंतर प्रॉब्लेम येत असेल तर इट इज सेकंडरी इन्फर्टिलिटी. तर किती वेळ वाट बघायची आहे? जेव्हा तुम्ही प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करायला चालू करता त्याच्यानंतर जवळजवळ 1 वर्षात फर्टाईल पिरियड फॉलो करून जरी प्रेग्नन्सी राहत नसेल तर सो इट इज अ टाईम फॉर इव्हॅल्युएशन ऑफ सेकंडरी इन्फर्टिलिटी. आता कारणं काय काय असू शकतात? पहिल्यांदा प्रेग्नन्सी राहते पण दुसऱ्यांदा प्रेग्नन्सी राहायला प्रॉब्लेम येतो, याची विविध कारणं काय असू शकतात? जशी काही कपल्सना किंवा काही दाम्पत्यांना अजिबातच प्रेग्नन्सी राहत नाही किंवा त्यांच्या जी वंध्यत्वाची कारणे असतात तीच कारणे सेकंडरी इन्फर्टिलिटीची असतात. म्हणजे काय की आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, जेव्हा प्रेग्नन्सी राहायची असेल किंवा एखाद्या स्त्रीला बाळ व्हायचं असेल, मूल व्हायचं असेल, तर काही गोष्टी या खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची म्हणजे स्त्री बीजकोश. स्त्री बीजकोशांना आपण इंग्लिशमध्ये ओव्हरी असं म्हणतो किंवा आपण डेली भाषेत आपल्या रुटीन भाषेत अंडाशय असं म्हणतो. तर ह्या स्त्रीबीजकोशामध्ये जेव्हा प्रॉब्लेम असतो म्हणजे काय की जसजसं एखाद्या स्त्रीचं वय होत जातं तशी तिच्या स्त्रीबीजकोशामध्ये जी स्त्रीबीज होत असतात त्यांची क्वांटिटी म्हणजे नंबर आणि क्वालिटी हे दोन्हीही हळूहळू डिटोरिएट होत जातं. आणि हे जे डिटोरिएशन आहे किंवा जी क्वालिटी कमी होण्याचे जो चान्स आहे एस्पेशली 30 नंतर चालू होतो आणि 35 नंतर खूप प्रोग्रेसिव्हली वाढतो. त्याच्यामुळे जेव्हा जसं वय वाढायला लागेल सो ऑब्व्हियसली सेकंडरी इन्फर्टिलिटीमध्ये जेव्हा एज जास्त असतं त्यावेळेला स्त्रीबीजांची क्वालिटीही चांगली नसते आणि त्या नंबर्स खूप कमी असतात. अँड दिस मे बी वन ऑफ द कॉज फॉर सेकंडरी इन्फर्टिलिटी. जेव्हा प्रेग्नन्सी उशिरा राहते किंवा जास्त वयात राहते तेव्हा जसं मी म्हटलं की स्त्रीबीजांची क्वालिटी आणि नंबरही कमी असतं, पण त्या कमी असलेल्या क्वालिटीमुळे मिसकॅरेज होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि प्रेग्नन्सी राहायला पण डिफिकल्टी येते. दुसरा महत्त्वाची गोष्ट जी रिप्रोडक्शनमध्ये किंवा प्रेग्नन्सीसाठी स्त्रियांसाठी इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे ट्यूब्स किंवा आपण त्याला गर्भनलिका म्हणतो. गर्भनलिका म्हणजे ज्या गर्भपिशवीला जोडतात, स्पर्म्स आणि एग्स कॅरी करतात त्याला आपण गर्भनलिका असं म्हणतो. ह्या गर्भनलिकेमध्ये काही दोष आला, पूर्वीच्या सर्जरीज म्हणा किंवा कुठल्या प्रकारची इन्फेक्शन जर झाले, ह्या गर्भनलिकेचं फंक्शन हे हॅम्पर होऊ शकतं. त्याचबरोबर एंडोमेट्रिओसिस नावाचा जो आजार असतो जिथं स्त्रीच्या गर्भपिशवीचं आतलं अस्तर हे पोटाच्या बाकीच्या भागामध्ये सुद्धा वाढतं, त्याला आपण एंडोमेट्रिओसिस म्हणतो. हे प्रॉब्लेमसुद्धा जसं वय वाढेल तसे जास्त होण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळे सुद्धा प्रेग्नन्सी राहायला प्रॉब्लेम येऊ शकतो. सो गर्भनलिकेत जेव्हा प्रॉब्लेम्स या प्रकारचे येतात त्यावेळेला सुद्धा सेकंडरी इन्फर्टिलिटी होण्याचे चान्सेस जास्त असतात. तिसरी महत्त्वाची आणि खूप इम्पॉर्टंट इज युटरस किंवा आपण ज्याला गर्भपिशवी म्हणतो. जसं वय वाढेल तसं फायब्रॉइड्स होणं, पॉलिप होणं किंवा गर्भपिशवीचे आजार होणं किंवा गर्भपिशवीच्या आतल्या अस्थराला काही दोष निर्माण होणं याचे चान्सेस वाढतात आणि त्याच्यामुळे प्रेग्नन्सी राहायला प्रॉब्लेम येऊ शकतो.
त्याचबरोबर जसं स्त्रियांचं जसं महत्त्वाचं आहे की स्त्रियांच्या ह्या 2-3 गोष्टीमध्ये प्रॉब्लेम आला तर प्रेग्नन्सी राहायला प्रॉब्लेम होतो, तसंच पुरुषांच्या बाबतीतसुद्धा असतं. पुरुषांचं जसं वय वाढेल तसं स्पर्मची क्वालिटी ही डिटोरिएट होते किंवा कमी होते आणि जे पुरुषांचे काही लाईफस्टाईल चेंजेस असतील किंवा त्यांच्या अडॉप्शन्स असतील की मे बी अल्कोहोल ड्रिंकिंग किंवा टोबॅको स्मोकिंग या सगळ्या गोष्टींनी त्यांचा वाढणारा स्ट्रेस कामाचा स्ट्रेस वगैरे या सगळ्या गोष्टींनी सुद्धा स्पर्मची क्वालिटी जसं एज होईल जसं एज वाढेल तसं तशी कमी होत राहते. ह्या सगळ्या मेल आणि फिमेल फॅक्टर्स बरोबर स्ट्रेस, कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस मे बी स्त्रीला असू देत किंवा पुरुषांना असू देत, तो त्यांच्या रिप्रोडक्शनच्या कपॅसिटीमध्ये खूप निगेटिव्हली इफेक्ट करतो. म्हणजेच जो काही आता स्ट्रेस मे बी सोशल डेली लाईफ चॅलेंजेसचा असू देत किंवा प्रेग्नन्सी होत नाही, सोशल प्रेशर्स, सारखा तोच विचार करणं, ह्याबद्दल जो निगेटिव्ह स्ट्रेस येतो, निगेटिव्ह थॉट्सने जो स्ट्रेस येतो तो खूप प्रेग्नन्सी राहायचे चान्सेस हा अफेक्ट करू शकतो. ही सगळी कारणं आहेत की एकदा प्रेग्नन्सी राहिल्यानंतर सुद्धा दुसऱ्यांदा प्रेग्नन्सी राहायला प्रॉब्लेम येऊ शकतो. असं 100% नाही की तुम्ही एकदा प्रेग्नन्सी राहिली म्हणजे दुसऱ्यांदा 100% सक्सेसफुली प्रेग्नन्सी राहील. देअर आर चान्सेस की इवन इफ फर्स्ट प्रेग्नन्सी इज सक्सेसफुल, सेकंड प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम होऊ शकतो. तर आता काय करायला पाहिजे आणि कुठल्या प्रकारच्या तपासण्या करायला पाहिजेत ह्या विषयावर मी आधीही बोललेले आहे. तपासण्यांसाठी स्पेशली स्त्रीबीज व्यवस्थित वाढतायत की नाही बघायसाठी आपण काही ब्लड टेस्ट करतो आणि सोनोग्राफीही करून बघतो की स्त्रीबीज व्यवस्थित वाढतायत की नाहीत आणि त्यांचा रिझर्व किती आहे किंवा अंडाशयामध्ये एग प्रोड्यूस करण्याची कपॅसिटी किती आहे, त्याच्यासाठी काही ब्लड टेस्ट, स्पेशलाइज ब्लड टेस्ट करतो. ट्यूबच्या टेस्टसाठी आपण स्पेशलाइज टेस्ट करतो, त्याला एक्सरे टेस्ट किंवा ट्यूब टेस्ट किंवा हिस्ट्रोसाल्फिंगोग्राफी असं म्हणतो. आणि जर त्यामध्ये काही दोष आढळून आला तर आपण लॅप्रोस्कोपी किंवा की होल सर्जरी जी म्हणतो ती करतो. गर्भपिशवीला काही आजार आहेत का हे बघायसाठी बेसिकली सोनोग्राफी केली जाते आणि गर्भपिशवीच्या आतल्या अस्तराला काही दोष आहे का हे बघण्यासाठी एक कॅमेरा टेस्ट ज्याला आपण हिस्ट्रोस्कोपी म्हणतो ती केली जाते. बाकीचे पुरुषांसाठी सिमेन ॲनालिसिस किंवा वीर्य परीक्षा किंवा त्यांच्या शुक्राणूची परीक्षा ही तेवढीच इम्पॉर्टंट आहे. ह्या परीक्षेत नक्की कुठे प्रॉब्लेम आहे हे व्यवस्थित तपासून मग त्याप्रमाणे त्याच्या अकॉर्डिंगली ट्रीटमेंट दिली जाते. पण मैत्रिणींनो, मला तुम्हाला सांगायला शेअर करायला नक्की आवडेल, एज हा असा फॅक्टर आहे की जो कधीही करेक्ट करता येत नाही. वी कॅन नेवर बी यंग when I was yesterday, right? तर तो एक आपल्याला करता येत नाही. म्हणून जेव्हा प्रेग्नन्सीचं प्लॅन करत असाल सो इट इज बेटर टू कम्प्लीट युअर फॅमिली ॲटलीस्ट बाय 30 to 32 years ऑफ एज. म्हणजे जे हा एज रिलेटेड निगेटिव्ह फॅक्टर्स आहेत ते तुमच्या प्रेग्नन्सी आउटकमवर अफेक्ट करणार नाहीत. ही होती एक थोडक्यात माहिती की बऱ्याच ज्या मला पेशंट शंका विचारतात त्यांच्या निरसनासाठी. तुम्हाला या प्रकारचा कुठलाही त्रास असेल तर तुम्ही कधीही खाली दिलेल्या पत्त्यावर किंवा या फर्टिलिटी सेंटर सनराईज हॉस्पिटल किंवा कृष्णा हॉस्पिटल उचगाव कोल्हापूर येथे मला भेटू शकता. आपल्याकडचे विविध प्रकारच्या आणि सर्व अत्याधुनिक सुविधा, तपासण्या, टेस्ट ट्यूब बेबी, पूर्ण थरो इव्हॅल्युएशन, काउन्सिलिंग सेशन्स हे अवेलेबल आहेत. तुम्ही त्याचा नक्कीच फायदा घ्या. चला तर मग परत भेटूया पुढच्या शनिवारी याच वेळेला एका नवीन टॉपिकवर चर्चा करण्यासाठी. नमस्कार.